नमस्कार मित्रांनो, आज दिनांक आहे 19/12/2025। आज माळेगाव या ठिकाणी भव्य असं पशु प्रदर्शन आहे। मित्रांनो, या पशु प्रदर्शनामध्ये कुत्रे, मांजर, बैल, घोडे सर्व जे प्राणी आहेत, जे पाळीव प्राणी आहेत, या ठिकाणी आणले जातात। तर आपण या व्हिडिओ मध्ये सर्व प्राणी बघणार आहोत। मित्रांनो, बने राहा विजयच्या इन्फो चॅनल सोबत। मित्रांनो, या ठिकाणी हे शेळ्या, बकरे या ठिकाणी घेऊन त्यांची छोटीशी मुलाखत घेऊ। मामा कुठून आले दादा? परभणीहून। काय आणलेलं आहे? 2 शेळ्या आहेत आणि 2 बकरे आहेत। 2 शेळ्या आणि आहे पशु प्रदर्शनासाठी। आणि जर हे विकायची म्हणलं तर काय किंमत लावचाल यांची? 81,000 रुपये। 81,000 रुपये। हे तिन्ही बकरे तुमचेच आहेत? हे बकरे तुम्ही नेमके पशु प्रदर्शनासाठी ठेवतात का मोठं शेड आहे तुमचं? काही शेड पण आहे आपला, असं सेल पण करतो शेडवर। माळेगाव यात्रेमध्ये तुम्ही येता तर काय सहायता होते या पशु प्रदर्शनामध्ये तुमची? यावर आपल्या गोठ्याची मार्केटिंग होती, नवीन गोष्टी पाहायला मिळतात, आपल्यामुळे नवीन गोष्टी इतरांना पण माहित होतात। तुम्ही किती दिवस झाले हे शेळ्या वगैरे आणतात? 2 वर्ष। 2 वर्ष झालं। काय नंबर वगैरे तुमचा पहिला, दुसरा, तिसरा कधी आलेला? नाही, अजून माळेगाव मध्ये यावर्षी पहिल्यांदा झालेलं आहे। ठीक आहे। ह्या अगोदर आले नाही तुम्ही नाही, कधी? कधी तर हे आता जे तुमची नोंदणी होते त्यांना बक्षीस भेटतं। हे बक्षीस तुम्हाला उद्या भेटेल। कुठून आलात मामा? मी मुखेड तालुका बिल्लाडे या गावातून आलो आहे। माझं नाव आहे संग्राम श्रीरंग घुमाडे। आमचे मुलगे आहेत रवी घाटे। आमचा व्यवसाय शेळीपालनाचा व्यवसाय आहे। आम्ही इतक्या दुरून टेम्पो बांधून इथं आलेला आहे। आमची कोणी दखल घेत नाही, याचं कारण आम्हाला विचारायचं आहे। सगळ्या जनावरांची नोंदणी होत आहे, परंतु या जनावरांची नोंदणी का होत नाही याचा जबाब आम्हाला विचारण्यासाठी शासनाला आम्ही इथं समोर थांबलेला आहे। ठीक आहे। सकाळी कधी आला होता तुम्ही? सकाळी 6 वाजता इथं पोहोचलेलो आहे। आता बसताना आम्ही येऊन किती वेळ झाला, आमच्याकडे कोणी त्याला पाहायला वाटत नाही कोणाची, तर त्यासाठी आम्ही इथं आमचा प्रश्न मांडण्यासाठी इथं आलेलो आहे। मित्रांनो, मला जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या सर्वांना सांगायचं आहे की सकाळी 6 वाजल्यापासून शेळी घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। तर हे जे शेतकरी आहेत मित्रांनो, हे सकाळपासून पशुपालनासाठी आले तिथं, पण अजून पण लोन घेतली नाही म्हणून आम्हाची तक्रार आहे। तर या गोष्टीवर थोडं ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदनं लक्ष द्यावे हीच विनंती करतो। ही जी गाय आहे या पशु प्रदर्शनामधली सर्वात ही लहान गाय म्हणून या ठिकाणी पशु प्रदर्शनासाठी आणलेली आहे। तर मामाची थोडीफार माहिती घेऊ। मामा कुठून आलात? मी नांदेडून आले। नांदेडून आलात? कधी आलेत? सकाळी 10 वाजता आले। हो का? काय सगळ्यात लहान गाय तुमचीच म्हणून ओळखली जात आहे या ठिकाणी? काय तुमची समस्या, तक्रार काय आहे? गायची एक नोंद व्हावं आहे, या प्रकारची जात आली माळेगावला म्हणायचं। मित्रांनो, ही दुसरी केस आहे की अजून पण या गायची आणि या अगोदर शेळीची नोंद झाली नाही अशी तक्रार आलेली होती। तर मामा, हे या गायीबद्दल किंवा तुमच्याबद्दल थोडी माहिती द्या ना। ही गाय भारतीय इस्कर प्राणी साहेब यांची आहे। त्यांनी गाय पोसायला म्हणून आणलेली आहे घरी। ती आपल्या घरी इथे जन्मली ती। ही 8 महिन्याची पिल्लू आहे। 8 महिन्याची पिल्लू आहे आणि पवनूर जात आहे। कोणची जात आहे? पवनूर जात आहे। ठीक आहे। अजून काय सांगू शकता? काय नाही, हे गायचं वैशिष्ट्य हेच आहे। ठीक आहे। एकदम छान अशा मांजऱ्या आणि कुत्र्याचे काही पिल्ले या ठिकाणी आणलेले आहेत। सर, कुठून आलात? आपण बेडून आलो आहोत। बेडून। ठीक आहे। हे किती वर्षाचे आहेत किंवा किती महिन्याचे आहेत पिल्ले? 45 दिवसाचे आहेत। 45 दिवसाचे। 1.5 महिन्याचे। ठीक आहे। हे कोणची जात आहे सर? ती पर्शियन जात आहे। पर्शियन जात। ठीक आहे। तर ह्याची जर बोली किंवा किंमत एक पिल्ली विकायचं म्हणलं तर कितीला विकेल? 4 ते 5 हजारापर्यंत त्याची विक्री असते। ठीक आहे। ठीक आहे। यासोबत ह्याची पिल्लेच आहेत, मांजर आणली नाही का? मदर नाही आणली, फक्त पिल्लाची विक्री। ठीक आहे। ठीक आहे। हे कुत्र्याची पिल्ले पण तुमचेच आहेत? जर्मन शेपर्ड आहे, लॅब्राडॉर आहे, डॉबरमॅन आहे। ठीक आहे। यांची काय किंमत लावचाल? वेगवेगळे राहतात। मेल 10 ते 12 पर्यंत जातो, फिमेल 8 ते 9 पर्यंत जाते, लॅब्राडॉरचं 7 ते 8 पर्यंत मिल जाते आणि डॉबरमॅन पण तेच। दरवर्षी येतात यात्रेमध्ये? दरवर्षी 6 वर्ष झाले कंटिन्यू करतात। 6 वर्ष झाले कंटिन्यू आहेत। कधी प्राइज वगैरे भेटले तुम्हाला? हो, एकदा मिनपिन आणली होती आपण शो साठी, खास विक्रीसाठी नव्हती, तर तिचा आपल्याला 3rd प्राइज मिळाला होता। 3rd प्राइज किती मिळाले होते सर? 3000 रुपये चेक दिला होता आपल्याला। ठीक आहे। पण 2025-26 यात्रेमध्ये सर अजून पण बक्षिसामध्ये वाढ केलेली आहे। आढावा बैठकीमध्ये माननीय लोहाकंदार मतदारसंघाचे आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांनी सांगितलेलं आहे। तर एक नोंद केली म्हणून गेल्या वर्षी किती भेटलं होतं तुम्हाला? नाही, गेल्या वर्षी मी शो केलाच नाही त्यांचा। केलाच नाही का? फक्त विक्रीला आलो होतो आणि नोंद केली, बाकी काही विषय नंतर त्याचा फीडबॅक घेतला नाही मी। ठीक आहे। धन्यवाद सर। भैया, कोणची जात आहे? ग्राउंड कारवार।
हे कोणची ग्राउंड पंजाब ग्राउंड हा हे कारवा हे तुमची पाळीव कुत्रीच आहेत का पाळीव कुत्री कुठून आलात भैया बेलगाव ठीक आहे पशुप्रदर्शनासाठी दरवर्षी येतात भैया कधीपासून येतात यात्रेसाठी पशुप्रदर्शनासाठी 15 वर्षापासून येतो 15 वर्षापासून येतो फर्स्ट भेटला होता किती फर्स्ट प्राइस तेच किती भेटला 10,000 रुपये तर ही जात कोणची आहे कुत्र्याची ही सेंट बर्नार्ड नावाचं कुत्रा आहे. ही जात स्वित्झर्लंड मध्ये युरोपमध्ये अरे बाप आल्प्सच्या पर्वतरांगा असतात बर्फ पडतो तिकडे खूप त्या ठिकाणी ही जात असते तिकडची जात आहे ही. यांचा मूळ उद्देश असा असतो की बर्फ खूप पडतो ना त्याच्यावरून पर्वतावरून मग पर्वताच्या खाली राहणारी काही घरे असतात त्यांच्यावर सुद्धा बर्फ पडतो माणसं दबली जातात त्यावेळी त्यांना वास घेऊन शोधायचं काम आणि त्यांना अंगावर येऊन सुद्धा ती गाडी ओढतो हा माणसांची गाडी असते ठीक आहे त्यांना त्याच्यावर लादून घेऊन हा ओढतो त्यामुळे त्याची स्ट्रेंथ तेवढी असते. पशु प्रदर्शनामधलं सर्वात हे महागडं किंवा चांगलं कुत्र म्हणू शकतात सर हे तुम्ही कसं घेतलं हे मी माझे मित्र आहेत त्यांच्याकडून पुण्यावरून मागवलंय मी याला स्पेशली मला हीच ब्रीड घ्यायची होती. तर सर या कुत्र्याबद्दल अजून काय सांगाल तुम्ही हा कुत्रा ही लार्ज ब्रीड आहे म्हणजे कुत्र्यांचे 3 प्रकारचे ब्रीड्स येतात स्मॉल ब्रीड मीडियम ब्रीड आणि लार्ज ब्रीड. हे खूप मोठे वाढतात कुत्रे यांच्या खाण्याची हे पण क्षमता बाळा थोडस चालू आहे त्यांची खाण्याची क्षमता पण चांगली मजबूत असते आणि यांचं PSI म्हणजे बाईट फोर्स म्हणतो आपण जी चावण्याची क्षमता आहे ती पण खूप जास्ती असते म्हणजे तुमचं रॉटवायलर डॉबरमॅन यांची 200-300 पर्यंत असते याची 650 ते 800 पर्यंत बाईट फोर्स म्हणजे ह्याने जर पकडलं ना तर फक्त चावणं वगैरे हाडांच्या चुरा केल्याशिवाय ते सोडत कुठून आला सर तुम्ही अहमदपूर. याची किंमत काय असेल सध्या आता त्याच्या क्वालिटीनुसार किंमत असते तरी पण एक बेसिक याला 40 पासून स्टार्ट होते 50, 60, 70, 80, 1.5, 2, पावणे 4 लाखापर्यंत हा जातो. अरे बापरे मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता काही एकदम शिकारी कुत्रे या ठिकाणी आलेले आहेत. बाया कुठून आला तुम्ही मित्रांनो या ठिकाणी कुत्र्यांची क्वीन आलेली आहे आणि या क्वीनचे हे मालक आहेत मित्रांनो.